किती सुंदर! दगडालाही जिवंत करणारी ही ऊर्जा, सुकलेल्या मातीत जीव टाकणारी ही ऊर्जा, ही नदी, शांत वाहत राहणारी ही नदी, स्वच्छ निर्मळ पाणी घेऊन चालत राहणारी ही नदी, असामान्य परिस्थितीचा तोंड देऊन सामना करणारी ही नदी. असे म्हटले जाते की माणसाचे जीवन हा एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. स्वतःचे सुख आणि स्वतःचा विकास ही या संगमातील पहिली नदी आहे. नंतर ज्या कुटुंबाच्या छायेखाली आपण लहानाचे मोठे होतो, त्या कुटुंबाचे कृतज्ञतेने कर्ज फेडणे हा त्यातला दुसरा प्रवाह. आणि ज्या समाजाचा घटक म्हणून आपण सुरक्षितपणाने आपली जीवनयात्रा पार पाडतो, आपल्या विकासाचे पद्धतशीर प्रयत्न करू शकतो, त्या समाजाच्या प्रगतीला हातभार लावणे ही या संगमाची सरस्वती म्हणजे तिसरी नदी. तर माणसाला जीवन देणारी, जीवनाचे मौल्य शिकवणारी ही नदी किती उदार आहे. नदी कधीही स्वतःचे पाणी पिऊ शकत नाही, पण पृथ्वीवर इतरांसाठी ती सतत वाहत राहते. माणूस असो की प्राणी, सर्वांची तहान भागवणारी ही नदी कसलाही भेदभाव करीत नाही. तेव्हाच तर हे मुके प्राणी देखील किती आनंदाने नदीचे पाणी पित आहे, नाही का?